नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. तयार आहे आपली सोया मलाई चाप, अगदी रेस्टॉरंटसारखी. जर आपल्याला ही भाजी घरात साध्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात घरच्या घरी तयार करता येत असेल तर मग रेस्टॉरंटमध्ये कशाला जायचं, बरोबर आहे ना. चला तर मग आपण बघूया ही भाजी कशी तयार करायची. ह्याची ग्रेव्ही व्हाईट असते आणि वेगळ्या पद्धतीने करायची असते. करायला एकदम सोपी अशी भाजी आहे. ही भाजी तुमच्या फॅमिलीला नक्की आवडेल. तंदुरी रोटी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. त्यासाठी आपल्याला लागेल सोया चाप अर्धा किलो. हे डीमार्टमध्ये मिळतं. ते फ्रोझन असतं, त्यामुळे गरम पाण्यामध्ये 1 तासभर मीठ घालून आपल्याला ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे ते स्टिक्स त्याच्यापासून वेगळे होतील. ह्याच्यामध्ये सोया चाप वापरायचे आहेत, सोया चंक्स वापरायचे नाही आहेत. काजू 50 ग्रॅम आणि मगज बी 50 ग्रॅम 1 तासभर भिजत घालायचे आहेत, म्हणजे ते मऊ होतील आणि आपल्याला वाटायला सोपं जाईल. आता सोया चाप स्टिक्समधून बाहेर काढूया. 1 तासाभरानं ते इझिली निघतात. तर सगळे सोया चाप आपण बाजूला काढलेले आहेत. आता ते व्यवस्थित कट करून घेऊया. मीडियम साईजच्या आकारामध्ये या पद्धतीने कट करून घेऊया. तर गरम तेलामध्ये हे सोया चाप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे सोया चाप तळायचे आहेत, डीप फ्राय करायचे आहेत. शॅलो फ्राय करायचे नाही आहे, त्याशिवाय चव चांगली येणार नाही. अगदी गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत हे सोया चाप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ग्रेव्हीमध्ये हे सोया चाप कडक राहत नाहीत. ग्रेव्हीमध्ये शिजल्यानंतर ते अगदी मऊ होतात. आता सोया चाप सगळे तळून झालेले आहेत. आपल्याला तेल 1 टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करूया. त्यामध्ये जिरे 1 टीस्पून टाका. बडी इलायची 1 टाका. ह्या इलायचीमुळे ग्रेव्हीला खूप छान चव येईल. लसूण 15 पाकळ्या, आले 3 इंच आणि मिरच्या 6 वापरायच्या आहेत. तेही तेलामध्ये टाकून परतून घ्या. इथे आपल्याला लाल मिरचीचाच वापर करायचा आहे, हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे. लाल मिरचीचा वापर किंवा तिखट पावडर, कोथिंबीर अशा कुठल्याही गोष्टीचा वापर करायचा नाही आहे. मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. भिजलेले काजू आणि मगज बी टाका. आता व्यवस्थित ते परतून घ्या. खूप लाल करायचे नाही आहेत. आता पाणी 1 वाटी टाकूया. पाणी 1 वाटी टाकल्यामुळे कांदे आणि काजू व्यवस्थित मऊ होतील आणि ग्रेव्ही आपली छान स्मूथ होईल. आता 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. एक 5 मिनिटांनी बघूया. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. तर थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घेऊया. तर तेल 2 टेबलस्पून गरम करा. ह्या ग्रेव्हीमध्ये तेलाचा वापर जास्त करत नाहीत. बटर 1 टेबलस्पून टाका. आता तयार पेस्ट टाका. तर ही पेस्ट टाकल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिटं ही पेस्ट परतवायची आहे. काजूमुळे ती खाली लागू शकते. 5 मिनिटानंतर पाणी 2 वाटी टाका. ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुरुवातीला खूप पातळ ठेवायची आहे. मीठ चवीनुसार टाका. त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा, कारण आपल्याला सोया चाप त्याच्यामध्ये शिजवायचे आहेत. गरम मसाला 2 टीस्पून टाका. ह्या ग्रेव्हीला जो गरम मसालाचा जो फ्लेवर येतो तो खूप छान येतो, त्यामुळे गरम मसाला व्यवस्थित वापरा. तळलेले सोया चाप टाका. तर व्यवस्थित सोया चाप आणि ग्रेव्ही मिक्स करून घ्या आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर शिजवायचं आहे. अधूनमधून आपल्याला हलवायचं आहे, ज्याच्यामुळे काजूची पेस्ट खाली लागणार नाही. एक 10-15 मिनिटांनंतर बघूया. आपले सोया चाप व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये शिजलेले आहेत. आता आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथीने त्या ग्रेव्हीची चव खूप वेगळी आणि छान येते. तर सोया मलाई चाप आहे म्हटल्यावर आपल्याला क्रीम लागणार. आता आपल्याला अमूल क्रीम इथे मी सगळं वापरते, जवळजवळ 1 वाटी. थोडंसं डेकोरेशनसाठी ठेवायचं आहे. घरी
क्रीम नसेल तर तुम्ही घरची साय फेटून वापरली तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करा. गॅस मंद ठेवायचा आहे, नाहीतर ग्रेव्ही फुटू शकते. अशी आपली सोया चाप रेडी झालेली आहे. सर्व करताना 1-2 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. सर्व करताना ही भाजी वरून कोथिंबीर न वापरता कसुरी मेथी थोडीशी चुरून टाकायची आहे. ही भाजी ट्राय करून जर आवडली असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.